बघा नमस्कार मित्रांनो, एका वर्तुळाची जीवा, तर पहिले वर्तुळ काढावं लागेल आपल्याला या ठिकाणी। ची जीवा दिलेली आहे आपल्याला ए बी। आता बघा 24 सेंटीमीटर आहे, म्हणजे आपले ए बी किती घेऊ आपण 24 सेंटीमीटर। ओके, असून तिचे केंद्रापासूनचं अंतर, कधीपासूनचं केंद्रापासूनचं, इथं केंद्र काय, आता ह्या केंद्रासाठी मी बी घेतो आणि हा सी घेतो, म्हणजे बीसी घेऊ शकता किंवा सीडी, असं काही म्हटलं तरी 5 सेंटीमीटर आहे। केंद्रापासूनचं अंतर किती आहे 5 सेंटीमीटर। आता हे 24 आहे, हे टोटल किती आहे 24 आहे, तर ही 12 झाली आणि ही 12 झाली, मिड आहे ना असेल। तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा, त्रिज्या म्हणजे रेडियस। आता वर्तुळाची काय काढायला लागते आपल्याला, त्रिज्या काढायला लागते। आता वर्तुळाची त्रिज्या काढायची असते आपल्याला, काय काढायची आहे त्रिज्या काढा। ओके, तर आता आपल्याला आता त्रिज्याही समजणं गरजेचं असते। बघा आता हा वर्तुळ असेल, हा झाला डायमीटर म्हणजे काय झाला व्यास, याचा अर्धा भाग म्हणजे काय झाला असते त्रिज्या। तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे। ओके चला, तर आता यासाठी आपल्याला वर्तुळाची जेव्हा त्रिज्या काढायची असेल तर त्रिज्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, पायथागोरसचं थेरम वापरावं लागते। कोणतं पायथागोरसचं प्रमेय। ओके, पायथागोरस प्रमेय म्हणतात तुम्ही आणि इंग्लिश मध्ये त्याला थेरम म्हणतात, पायथागोरसचा थेरम। आता काय असतो पहा, आता आपल्याला काय करावं लागेल, हा झाला हायपोथेनियस, हा कर्ण म्हणतात त्याला, काय म्हणतात कर्ण। मग पहा AC स्क्वेअर इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर। ओके, BC स्क्वेअर। ओके, त्यानंतर बघा AC आपल्याला दिलेला नाही, AD किती दिलेला आहे 12 चा वर्ग प्लस BC किती दिलेला आहे 5 चा वर्ग। तर 12 चा वर्ग आहे 144 आणि 5 चा वर्ग किती आहे 25। ओके, तर आपला झाला समजा हा AC स्क्वेअर। ओके, काय झाला हा AC स्क्वेअर। आता AC स्क्वेअर बरोबर काय झालं 169, किती झाला 169। मग take स्क्वेअर वर बोथ साइड, म्हणजे दोन्ही बाजूचा आपल्याला काय काढायला लागतं असतं वर्गमूळ काढून। तर AC बरोबर किती येते आपला 13, किती 13। तर मग आपल्याला काय झाला हा 13 येणार आहे। ठीक आहे, मग आपल्याला त्याची त्रिज्या किती सेंटीमीटर झाली समजा 13।